धनप्राप्तीचे योग, इच्छापूर्तीचा संयोग, चमकणारे डोळे आणि भन्नाट चालणारा मेंदू म्हणजे मिथुन रास होय. मिथुन राशीचे जातक जिथे जातील तिथे गोष्टी रंगत जातात. तुमचं बोलणं म्हणजे एक मॅजिक शो असतं. या सप्टेंबर महिन्यात तुम्ही थोडं ऐकायला देखील शिका. स्थिरता आणि उत्सुकता याचा बॅलेन्स ठेवा. यश तुम्हाला फॉलो नक्कीच करेल. सोशल मीडियामध्ये तुमच्यावर स्पॉटलाईट असेल. तुमचं बोलणं, तुमची स्टाईल, तुमची आयडिया याचं लोक कौतुक करतील. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण सप्टेंबर 2025 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. आज आपण मिथुन राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय देखील सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल ह्या मी नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो. त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवू शकता, जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते. या महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात मिथुन राशीचे स्वामी बुधदेव उच्चीचे होणार आहे. त्यामुळे या काळात तुमचं व्यक्तिमत्व अत्यंत सकारात्मक राहील. विशेष बाब म्हणजे तुमच्या राशीत गुरुदेव विराजमान आहेत आणि राशी स्वामी उच्चीचे होणार आहे. त्यामुळे बुद्धिमत्तेसोबतच ज्ञान देखील तुम्ही या काळात अर्जित कराल. तुमचं म्हणणं योग्य पद्धतीने मांडाल. व्यावसायिक सूत्र चांगल्या पद्धतीने हलवाल. थोडक्यात सप्टेंबर महिना तुमच्या व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने अत्यंत प्रगतीचा आहे. या काळाचा सदुपयोग करा. दहन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता मिथुन राशीच्या धनस्थानात शुक्रदेव विराजमान आहेत. त्यामुळे पैशांची आवक वाढेल, जावक देखील वाढेल. फिल्मी स्टाईलने तुम्ही मोठा खर्च देखील कराल. कुटुंबात वादविवाद घडून येतील. मात्र तुमचे राशी स्वामी कन्या राशीत उच्चीचे असल्यामुळे ते विवाद तुम्ही आपल्या बोलण्याने मिटवाल. प्रश्न शांतपणे ऐकून त्यातील गुंतागुंत सोडवाल. तुमची वाणी या महिन्यात विशेष प्रभावशाली असणार आहे. कौटुंबिक ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला वाणीचा मोठा उपयोग होईल. पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात परिश्रम अधिपती परिश्रम स्थानात विराजमान आहे. त्यामुळे या काळात तुमची भरपूर कामं होतील. तुम्ही योग्य प्लॅनिंग देखील कराल, स्मार्ट वर्क कराल. थोडक्यात नियोजनबद्ध भरपूर कामं हे या महिन्याचं तुमचं टार्गेट असणार आहे. सोबतच भरपूर प्रवास आणि प्रवासात मात्र गोंधळ होण्याची देखील शक्यता आहे. म्हणून त्या दृष्टीने योग्य काळजी घ्या. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात घरामध्ये थोडासा गोंधळ, विसंवाद, चर्चा कमी, वाद जास्त अशी स्थिती निर्माण होऊ शकते. आईला आरोग्याचा त्रास जाणवू शकतो. मात्र दुसऱ्या पंधरवाड्यात परिस्थिती बऱ्यापैकी बदलेल. सकारात्मकता निर्माण होईल. घरातील वातावरण आनंदी होईल. गप्पा गोष्टी होतील. घरात एखादी नवीन वस्तू आणण्याचा तुम्ही विचार देखील कराल. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी संमिश्र परिणामाचा असेल. शिक्षण, संतती, प्रणय या दृष्टीने विचार केला असता मिथुन राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा महिना अत्यंत उत्तम आहे. तुम्ही मनापासून अभ्यास कराल आणि केलेल्या अभ्यासाची रिव्हिजन देखील कराल. किंबहुना या महिन्यात रिव्हिजन करणं हे अधिक महत्त्वाचं राहील. संततीकडून तुम्हाला एखाद्या गोड यशाची बातमी मिळेल. प्रेमात सकारात्मकता लाभेल. मात्र तुम्ही देखील गांभीर्याने विचार करा. केवळ चॅटिंग करू नका, तर स्टॅबिलिटी आणि विवाह या दृष्टीने विचार करा. विवाह योग्य वधूवरांना या काळात योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने प्रयत्न करा. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता आरोग्याच्या छोट्या तक्रारी निर्माण होऊ शकतात. सर्दी, डोकेदुखीसारखे प्रश्न निर्माण होऊ शकतात. यावर योग्य प्रमाणात झोप
पाणी आणि विश्रांती या गोष्टीचा वापर तुम्ही करू शकतात, जेणेकरून तुमचं आरोग्य उत्तम राहील. योग्य माणसांवर विश्वास ठेवा. हसणारे आणि बोलणारे सगळेच मदत करतात असं नाही. तुमच्या विनोदाला हसणारी व्यक्ती वेगळी आणि मदत करणारी व्यक्ती ती असेलच असं सांगता येत नाही. स्पर्धेत तुम्हाला यश मिळण्याची शक्यता बऱ्यापैकी जास्त आहे. स्पर्धेमध्ये तुम्ही योग्य टायमिंग साध्य कराल. जे जातक खेळामध्ये असतील त्यांना देखील यश मिळण्याची शक्यता वाढलेली आहे. या काळाचा लाभ घ्यावा. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरी करणाऱ्या मिथुन जातकांनी आपल्या सहकाऱ्यांसह कमी बोलावं, काम अधिक करावं. प्रोजेक्टमध्ये तुमचे मुद्दे कमी शब्दात द्या. बॉसला तुमच्याकडून मांडणी ही थोडक्यात हवी आहे, हे लक्षात घ्या. व्यावसायिक जातकांनी बदलणाऱ्या मार्केटकडे लक्ष ठेवावं. सोशल मीडियाचा ताकदीचा वापर केल्यास व्यवसाय वृद्धीची शक्यता निर्माण होते, म्हणून तसे प्रयत्न नक्की करा. शेतकरी बंधू भगिनींच्या दृष्टीने विचार केला असता हवामान थोडं अनिश्चित राहील. पेरणी आणि खत देताना शास्त्रशुद्ध पद्धतीचा वापर करा. तांदूळ आणि भाजीपाला उत्पादनामध्ये विशेष लक्ष द्या. अजून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे शासनाच्या योजनांकडे लक्ष द्या. तिथे लाभ होण्याची शक्यता तुमच्यासाठी निर्माण झालेली आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने विचार केला असता तुम्हाला मनात अस्वस्थता वाटेल, त्यामुळे एखाद्या जुन्या मित्राला भेटण्याचा प्रयत्न करा. रामरक्षा स्तोत्र किंवा काव्य वाचन याचा आधार घ्या. थोडंफार अनारोग्य निर्माण होऊ शकतं, म्हणून वेळेवर स्वतःच्या आरोग्याची तपासणी करून घ्या. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता मिथुन जातकांसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्या राशीत गुरुदेव आलेले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे ते पत्रिकेतील 4 स्थानं एकाच वेळी सकारात्मक करीत आहेत. तुमचे राशी स्वामी 15 सप्टेंबरला उच्चीचे होणार आहेत. राशी स्वामी जेव्हा स्वतः उच्चीचा होतो तेव्हा तो पत्रिका उंचीवर घेऊन जातो. अत्यंत सकारात्मक बाबी तिथे घडून येतात. पंचमेश असलेले शुक्रदेव धनस्थानात येऊन धनप्राप्तीचे अनेक योग निर्माण करीत आहेत. अशा प्रकारे अनेक शुभयोग या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत. त्यांच्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम देखील प्राप्त होणार आहे. या काळाचा सदुपयोग करा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता मिथुन राशीच्या कर्मस्थानात शनिदेव विराजमान आहेत. त्याचवेळी तुमचे कर्मेश राशीत विराजमान आहे. त्यामुळे योग्य कर्म करा. कर्माची योग्य प्लॅनिंग करा. वेळ प्रसंगी डावपेच देखील आखावे लागतात. नेहमीच सरळ वागून कार्य साध्य होईल हे सांगता येत नाही. ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या. ती तुमच्यासाठी लाभदायक राहील. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता या महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात काही कल्पना, काही इच्छा अचानक अनपेक्षितपणे पूर्ण होऊ शकतात. म्हणून स्वप्न तयार ठेवा. स्वप्न पाहिले तर ते कधीतरी पूर्ण होण्याची शक्यता असते. या महिन्यात येणारा एखादा फोन कॉल तुमचं आयुष्य बदलवू शकतो. थोडक्यात हा महिना तुमच्यासाठी मोठ्या लाभाचा राहील. या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या, जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल. व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात तुमचे खर्च भरपूर आहेत. तुम्ही अगदी बिनधास्त स्टाईलमध्ये किंवा हिरो स्टाईलमध्ये अजिबात खर्च करू नका. खर्च करण्यापूर्वी थोडा विचार नक्की करा. लांबचे प्रवास होण्याची देखील शक्यता आहे. देशात परदेशात प्रवासाचे योग आहेत. एखादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खराब होण्याची देखील शक्यता आहे, म्हणून त्या दृष्टीने योग्य ती काळजी घ्या. मिथुन राशी म्हणजे 2 व्यक्तिमत्वाचं एक सुंदर कॉकटेल असतं. एक व्यक्तिमत्व विचार करतं तर दुसरं व्यक्तिमत्व बोलतं. या महिन्यात या दोघांचं संतुलन घडून येईल. मनातील काही विचार तुम्ही मनातच ठेवाल आणि आयुष्याला एक नवीन वळण द्याल. आयुष्य हे सुखदुःख आणि उतार चढाव यांनी भरलेलं असतं. कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा दुःखी होऊ शकत नाही. त्यानुसार प्रत्येक दिवस प्रत्येकाला सारखा जात नाही. महिन्यातील काही दिवस सुख, समाधान, यश करून देणारे तर काही संघर्षाचे, अडचणीचे, तणावाचे जातात. हे मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरतं. चंद्राचं गोचर जेव्हा 4, 8, 12 स्थानांमधून असतं तर मानसिक अस्वस्थता वाढते.
भीती वाढते. तर चंद्राचं गोचर 1, 5, 9 या स्थानांमधून असताना मानसिक स्थैर्य आणि आनंद वाढतो. परंतु या संपूर्ण वर्षातील मोठ्या ग्रहांची स्थिती पाहता, गुरुदेवांची अतिचार गती, वक्री अवस्थेतील शनी केतू, राहू केतू यांचं भ्रमण, हे सर्व पाहता चंद्र वारंवार पापग्रहांच्या दृष्टिपथात येत आहे. परिणामी मानसिक अस्वस्थता वाढते. चंद्र जरी 1, 5, 9 स्थानांमध्ये असला तरी मानसिक स्थैर्य कमी होतं. म्हणून केवळ चंद्रगोचर पाहून उपाय पुरेसे होत नाही, तर सध्या व्यापक उपाय आवश्यक आहे. त्या दृष्टीने विचार केला असता मिथुन राशीसाठी या महिन्यात 8, 16 आणि 26 हे दिवस सुखदायक आहेत, तर 6, 14 आणि 23 तणावाचे जातील. या दिवसांमध्ये अडचणी, अडथळे, समस्या जाणवतील, तशी मानसिकता तयार करून वाटचाल करा. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रात छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत. अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. आपण आपल्या या चॅनलवर आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्ती सामूहिक उपाय साधना सातत्याने करीत आहोत. 146 गायत्री मंत्रापैकी रोज एक मंत्र आपण आपल्या या 5,30,000 संख्या असलेल्या कुटुंबात दररोज प्रत्येक ज्योतिषप्रेमी स्वतंत्ररित्या करीत आहे, ज्याचा देशासाठी सामूहिक उपयोग होत आहे. कम्युनिटीमध्ये आपण रोज एक मंत्र शेअर करीत आहोत, त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा व उपाय देखील करावा. याशिवाय या महिन्यात मिथुन राशीसाठी तुम्ही बुधवारी झाडांना पाणी द्यावं, तसंच हिरव्या रंगाची वस्त्र परिधान करावी. या उपायामुळे तुमची निर्णय क्षमता वाढेल, मन देखील शांत राहील. तसंच ट्रिपल प्रोटेक्शन ब्रेसलेट परिधान करा. खरेदीसाठी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध आहे. ब्रेसलेटसोबत ते धारण करण्याचं शास्त्रीय विधी, मंत्र आणि माहिती देखील पाठवण्यात येईल. अशा पद्धतीने सप्टेंबर 2025 हा महिना मिथुन जातकांसाठी कसा राहील हे समजून सांगण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. आता आपण थांबूया. पुढील भागात पुढील राशीच्या माहितीसह पुन्हा भेटू. कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष, घर घर ज्योतिष अवश्य लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.